बाकासूर आणि 22-11 पिस्टन ही लढत तुम्हाला बघायला मिळेल, लवकरच लवकर मिळेल. भले ती बिनजोड नाही मिळणार मैदानात, अशा 3 फेऱ्याच्या मिळेल तुम्हाला, लवकरच मिळेल. कारण तुम्ही बघितलं काल सनी ड्रायव्हरची मुलाखत घेण्यात आली होती. त्यात सांगतोय तो की सनी ड्रायव्हर सांगतोय की बकासूरचा पण शिपोट चावलाला त्या दिवशी, सर्जाचा पण चावलाला. अरे चावलाला तर मग कमिटीला सांगायचं होतं ना तू, असं कशाला मागणं येऊन सांगतोयस. आता देवाबद्दल आरोप पण नको कराय कुणीच. ते मला नाही वाटत की असं करत असतील, पण पण असू दे. आणि ते बकासूर आणि पिस्टनची शर्यत एक मोठी शर्यत होईल असं वाटतंय. कारण तुम्हाला माहिती आहे ज्यांच्याकडे पिस्टन सांभाळा असतो त्यांनी पण त्या दिवशी स्टेटस ठेवलेला इंस्टाग्राम वरती. तो मी सेव्ह केलाय, पण तो तुम्हाला एडिट नाही करता येत, त्यामुळे मी दाखवू शकत नाही. स्टेटस पण असा ठेवलेला, बकासूरला ठोकायला 22-11 सोन्याच बाद झाला. अहो काय बोलताय शेठ तुम्ही, तुमच्याकडून तर ही अपेक्षा नाहीये. तुम्ही एक नामांकित मालक आहात, तुमचे खूप फॅन आहेत या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. काय असले फालतूगिरी नका करू, फालतूचे स्टेटस नका ठेवू. तुम्हाला एक चांगलं मानतो आम्ही पण. पिस्टन 11 आणि पिस्टन 22-11 आणि सोन्या 22-11 एक चांगली नामांकित बैल तुमच्याकडे आहेत, पण नका करू. आणि सनी ड्रायव्हरनं पण का स्टेटस ठेवला इंस्टाग्राम वरती, एकीकडे 22-11 पिस्टन आणि कॉकटेल पळतोय, आणि आपला बकासूर बलमा. ते मैदान होतं खाली होतं, कराडमध्ये होतं, ते फ्लॅटचं मैदान होतं, आणि सेमी फायनल होता. तुम्हाला माहिती आहे सेमीफायनलचा निकाल होता. आणि व्हिडिओ असा टाकलाय की दोन्ही बैल पळतात आणि असा म्हणतोय की तो बकासूरला कसा ठोकला. काय ही भाषा वापरताय तुम्ही यार, त्या देवाला तुम्ही असं बोलताय. जरा तरी मनात तुम्ही थोडं ही करा. तुम्हाला या पंचक्रोशीत किंवा तुम्हाला एक नामांकित ड्रायव्हर आहे, तुम्ही जर असं बोललं तर ते तुम्हाला शोभत नाहीये. भले बाकीचे लोकांना इंस्टाग्राम वापरत नसतील, पण आम्ही वापरतो इंस्टाग्राम. त्याच्यावरनं आम्हाला सगळं कळतं कोण काय करतं काय नाही. मोहिल शेठ धुमाळ आणि पिस्टनचे मालकचे चांगले संबंध आहेत. तुम्ही असेच जर स्टोऱ्या ठेवल्या इंस्टाग्रामवरती, त्याच्यातनं काय होतं, मग ते पैरे फुटतात, दुश्मनी वाढते. पण असो, आपल्याला एक शर्यत मैत्रीपूर्णच बघायचंय. 22-11 पिस्टन एकदा होऊनच जाऊ दे. सगळ्यांच्याच मनाला वाटतंय ना ही शर्यत झाली पाहिजे, पुन्हा एकदा झाली पाहिजे, झालीच पाहिजे. बघूया. आणि शर्यत लवकरच बघायला मिळेल. जे मैदान असेल जिथं बकासूर पिस्टन, कारण मैदानात एक उत्सुकता लागली सगळ्या महाराष्ट्राला. कारण तुम्ही बघितले ज्यावेळेस बकासूर सरजा पळत होता आणि शेजारी पिस्टन आपला आणि महिब्या, ही चारही बैल आपलीच बैल आहेत. फक्त काय होतंय, ही असे शेपूट चावून बिनकामाचा घेते ती बैलाचा चावते ती, आणि आज दुसऱ्या वाढते, यांना कारणच लागते ती. पण असू दे, कुणाचं उसणं ठेवत नाही ते बकासूर. नक्कीच मैदानात 22-11 पिस्टन आणि आपला लाडका बैल काळीज आपलं बकासूर दिसेल लवकरच ही मैदानात पळताना विरोधात. एक मैत्रीपूर्ण शर्यत, एक आनंद घ्यायचा त्या शर्यतीचा, बाकी काय नाही करायचं. धन्यवाद.